हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज स्पेशल दिवस आहे म्हटल्यावर चला तर मी हळदीचं लेपन करायला घेतले. तर हळदीत काय काय टाकले बघा. हळद, भीमसेन कापूर तुकडे 2, त्याच्यानंतर अष्टगंध, गुलाबजल आणि गोमूत्र ह्याचं मिश्रित आहे ना. आता हळदीचं लेपन करणार आहे. आज स्पेशल आहे ना म्हटल्यावर दरवाजा स्वच्छ असं पुसून घेतलं आणि दरवाजावर पहिले हळदीनं, त्याच्यानंतर कुंकूने ना स्वस्तिक काढून घेते. शुभ लाभ हे पण काढून घेते. त्याच्यानंतर मग मी हळदीचं लेपन करून घेते. हे बघा तुम्ही दाखवते. हळदीचं लेपन करून घेते. छानपैकी असे सारून घेते. तर आज स्पेशल आहे तर थोडं काहीतरी स्पेशल करायचं आहे. तर गुरुपौर्णिमा आहे त्या निमित्ताने करायचं स्पेशल काहीतरी. स्पेशल काहीतरी असं असलं ना, जसं गुरुपौर्णिमा, दिवाळी, पौर्णिमा, अमावास्या, सण वगैरे असं, तर चौकट पण असं सारून घेते छानपैकी. आणि ते सुकते तोपर्यंत ना इकडे बघा किचनमध्ये आली. किचनचं समोरचं स्टाईल आहे ना, तिथं ना पहिले तुपाने, त्याच्यानंतर हळद, नंतर कुंकूने ना स्वस्तिक काढून घेते. हे बघा. त्याच्यानंतर मग हळद कुंकू वाहून घेते. आणि किचनच्या इथं स्वस्तिक का काढायचं, कारण की अन्नपूर्णाचा वास असतो म्हणून स्वस्तिक काढायचं तिथं. आणि त्याची रोजच्या रोज पूजा करायची. मी तर करते रोज. आणि गॅसची पण रोजच्या रोज पूजा करते, कारण की अन्नपूर्णाचा वास असतो म्हणून. आणि तिथं स्वस्तिक काढलं. त्याच्यानंतर इथं बघा हळदीचं लेपन आहे ना छान थोडंसं सुकलं. आणि चला कापलं, रांगोळी काढायची. पहिले लक्ष्मीचे पावलं काढले, स्वस्तिक काढलं. आणि इथं बघा छानपैकी अशी काढून घेते. आणि ही आहे ना आज स्पेशल काय असले ना असली रांगोळी काढते मी हे. आणि रांगोळी मधोमध काढली, कारण की जागा 2 साईडला काढायचं होतं. मला जागा नाही पुरली म्हणून मधोमधच काढली. त्याच्यानंतर गोपद्म, लक्ष्मी पद्म. आणि आज बुधवार आहे म्हटल्यावर तर बुधवारची रांगोळी. आणि हळद कुंकू असं वाहून घेते. आणि मला फक्त गुलाबच भेटलं आहे म्हणून गुलाबाचं आता गुलाबांनी सजवून घेते. तुम्हाला दाखवते बघा. पहिले हळद कुंकू वाहून घेते. आणि बघा गुलाब ठेवला आणि मधोमध्ये ना स्वस्तिक काढून घेते कुंकूनी. आणि उंबऱ्यावर सगळे ना गुलाबाचे असे पाकल्याने सजावून घेते. आणि तर आज पौर्णिमा आहे म्हटलं तर तुपाचा दिवा व्हायलाच पाहिजे. आणि तुपाचा दिवा आहे ना पौर्णिमा, अमावस्या, गुरुवारी आणि शुक्रवारी ह्या 4 टाईम आहे ना मी तुपाचा दिवा लावते दारापुढे. आणि भीमसेन कापूर लावते. आणि एनी टाईम तेलाचा दिवा लावते. तर इथं बघा उंबऱ्याची छानपैकी अशी पूजा झाली. कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मला उंबऱ्याची पूजा. त्याच्यानंतर देवघरात आली. देवाची पूजा तर झालीच माझी. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला देवाची पूजा काय नाही रोजच्या रोज दाखवते म्हणून आज नाही दाखवली. आज मी स्वामींची पूजा दाखवते. आणि इथं बघा चौरंगपाठ घेतलं. चौरंगपाठच्या चारी भोवती ना रांगोळी छानपैकी अशी रांगोळी काढली. चौरंग पाठवर आहे ना पिवळं वस्त्र आण, कारण की स्वामींचं पिवळं आहे म्हटलं तर पिवळं वस्त्रच पूजाला पिवळं वस्त्रच मी हतरते. आणि पिवळं वस्त्र हतरून घेतलं छानपैकी, दिवा लावला. आणि मधोमध्ये ना छोटासा पाट आणला. स्पेशली मी स्वामींसाठीच आणलं ते. आणि पाट आणला आणि स्वामींची फोटो आहे ना स्वच्छ असं पुसून घेतलं. ही नातर लावते. ही नातर लावताना खालून वर जाते. हे बघा खालून वर लावते. आणि कापसाने लावते. आपल्या फुलांनी लावायचं शक्यतो मी कापसानेच लावते. आणि स्वामींना अष्टगंध लावलं. त्याच्यानंतर चाफ्याचं फुल आहे ना ते वाहून घेतलं. त्याच्यानंतर मूर्तीला स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर अभिषेक बघा. आणि हे सगळं करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचं. स्वच्छ असं पुसून घेतलं. त्याच्यानंतर दुधाने अभिषेक केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याच्यानंतर साखरेने अभिषेक केलं. मग दहीने अभिषेक करून घेते. आणि मधाने अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर तुपाने अभिषेक करून घेते. त्याच्यानंतर छानपैकी स्वामीला असं चोळून घेते सगळ्या साईडला. आणि स्वामी एकदम चकाचक असायला पाहिजे माझे स्वामी. छानपैकी चोळून घेतलं. त्याच्यानंतर धुवून घेते. त्याच्यानंतर हे सगळं पाणी आता तुपाने, दहीने, मधाने केलं असं तर स्वामींची मूर्ती असं तेलकट असं होतं ना, त्याच्यासाठी बघा माझ्याकडे ना उटणं आहे. उटणाने आंघोळ घालते. तर मी दर गुरुवारी न चुकता गुलाबजल आणि उटणानेच आंघोळ घालते. त्याच्यानंतर हिना अत्तर लावते. असं हे उटणाने आंघोळ घातले बघा. स्वामी किती चकाकतात आहे, एवढं भारी वाटतं ना. आणि आता अभिषेक काय काय करावं ते तुम्हाला सांगते. हे सगळं पंचामृती झाल्यानंतर अभिषेक पाण्याने करताना त्याच्या अगोदर आहे ना स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शिस्त, त्याच्यानंतर पुरुष सूक्त 16 वेळा, एक वेळा अथर्व शिस्त म्हणायचं. आणि एक वेळा श्री सूक्त, एक वेळा पवमान सूक्त. आणि एक वेळा आहे ना रामरक्षा.
रामरक्षांना 9 ओळीपर्यंतच म्हणायचं. त्याच्यानंतर नाही आलं आपल्या तर डायरेक्ट यूट्यूबला लावून द्यायचं, आपला अभिषेक करायचा. आणि 16 वेळा पुरुषसूक्त म्हटल्यावर ना तर शेवटला फलश्रुती घ्यायची आणि हात जोडायचा आणि श्रीसूक्त 1 वेळा घेतला की शेवटच्या वेळी आहे ना फलश्रुती घ्यायची. त्याच्यानंतर हात जोडायचं आणि इथं बघा पाटावर ना स्वामींना बसवलं. त्याच्यानंतर पिवळे वस्त्र, पिवळी परिधान केले. त्याच्यानंतर चाफ्याचं फूल होतं आणि गुलाबाचं फूल होतं ते ठेवून घेतलं. त्याच्यानंतर खडी साखर ठेवली आणि स्वामींना पियाला तांबाभर पाणी, एका वाटीत खजूर ठेवलं. त्याच्यानंतर एका वाटीत दूध ठेवलं आणि त्याच्यात थोडं चिमटभर साखर टाकली. आणि इथं बघा तुळशीचं पान, स्वामीला कोणचं पण नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान पण दाखवायचं. अशी ना पूजा मांडून घेतली आणि छानपैकी. आणि इथं बघा वांगी कापून चिरून ना पाण्यात भिजत ठेवली आणि तयार झालं आणि निघालं. साधं सिंपल तयार झालं. इथं पाऊस पडायला लागले आणि सगळीकडे चिखल झालंय. तर फक्त पूजा मांडून ठेवली आहे आणि आता चाललो आम्ही केंद्रात. आता केंद्रातून आल्यानंतर मग पूजा करणार आहे. आणि सकाळची पूजा तर झाली, फक्त स्वामींची होती ती फक्त पूजा मांडून ठेवली आणि संध्याकाळी येऊन पूजा करते. आणि इथं समोर आहे ना स्वामींचं मंदिर आहे, दत्त महाराजचं मंदिर आहे. तिथं पण खूप प्रचंड गर्दी आहे. आणि आम्ही चाललो आता केंद्रात. तर वाजले किती 6 वाजलेत. आणि आरती भेटते का नाही मला माहीत नाही. आरती भेटलं तर घरी नाही करणार आणि नाही भेटलं तर मी आरती घरी येऊन आरतीच करणार आहे. कारण की ना कसं म्हणतात ते स्वामी तिथं पण स्वामी घरात पण स्वामी. तर आपण केंद्रात गेलो आणि केंद्रातली आरती आपलं हजर राहिलो ना तर घरी नाही केलं तरी चालेल, फक्त पूजा केली तरी चालते. तर मला आरती घावली आतमध्ये दरबारात जाऊन, तरच मी आरती घरी करणार नाही. आरती नाही भेटल्या आणि बाहेर लाईनीत थांबलो तर मी घरी जाऊन आरती करणार आहे. तर इथं बघा आम्ही पेट्रोल पंपावर आलो, पेट्रोल भरलं पहिले आणि पवे नाक्यावर आलो. आता एवढा उशीर झालाय. आता किती वाजले मला माहीत नाही. आता आरती आता भेटणार का नाही ते पण मला माहीत नाही. आता इथून आतून राजवाडा येतो, तिथून जायचं सोडून इथून चाललंय. इथून पण जवळ येते, तिथून पण येते. तर म्हणून इथून चाललं. आणि समोर बघा अजिंक्य तारा, पूर्ण डोंगर केवढं हिरवंगार झालं, एवढं छान वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी त्यांना स्वतःला भाग्यवान समजते की गुरुपौर्णिमाच्या दिवशी माझ्या गुरुचं दर्शन होणार आहे. ते मोठं भाग्य माझं आणि खूप खुश आहे. आणि तुम्हाला म्हटले ना आरती घावणार नाही, इथं आली तर आरती झालेली. शेवटची प्रार्थना होती तर थांबली. तर आता मी घरी जाऊन आरती करणार आहे. तर लाईन खूप मोठी आहे आणि प्रत्येक वेळी पुण्यतिथीच्या दिवशी, प्रकट दिन दिवशी आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते केंद्रात. एवढं छान सजावट केलं ना तुम्हाला मी दाखवते केंद्रात. आणि मेन म्हणजे नाही हे सजावट बघून तर खुश झाली. आणि मेन म्हणजे गुरुपौर्णिमाच्या दिवशी माझं दर्शन घेणं म्हणजे मला किती मी नशीबवान आहे. मला सकाळपासून असं धाकधूक लागलेलं की जायला भेटेल का, केंद्रात जायला भेटेल का. आणि अक्षरशः स्वामीने मला बोलून घेतलं तर एवढं मला खुश झाले ना तुम्हाला काय सांगू. कालपर्यंत कार्तिकचे पप्पा बोलले की नाही जायचं, इकडेच पाया पड आणि मंदिर आहे तर मंदिरात जा म्हणून. खूप माझी इच्छा होती की केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं. तर फायनली मी जाऊन केंद्रात दर्शन घेतलं आणि खरंच मला खूप, मी स्वतःला नशिबान समजते की स्वामीच्या दरबारात जाऊन मी पाया पडली. आणि आता बघा छानपैकी दर्शन घातलं, सूट वगैरे जेवढं होतं तेवढं सूट केलं आणि घरी आली. आल्यानंतर दारापुढची पूजा केली, दिवा वगैरे सगळं लावलं, हळद कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर देवघरातली पूजा केली, स्वामींची ना पूजा करून घेतली. दिवा तर सकाळी दुपारीच लावलेलं. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावला, धूप दीप अगरबत्ती ओवाळली आणि आरती करून घेते. आरती मी केंद्रातलीच आरती घेते, घरात पण छानपैकी आरती करून घेते. त्याच्यानंतर भरपूर अशी सेवा करायची. काय काय सेवा करणार आहे तुम्हाला सांगते. आज गुरुपौर्णिमा आहे तर सेवा काय काय करायचं ते तुमच्यावर शेअर करते. 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं, त्याच्यानंतर 11 वेळा ना तारक मंत्र आणि 1 पाठ आहे ना श्री स्वामी समर्थ सारा अमृताचं करायचं. त्याच्यानंतर गुरुचरित्राचं 14वा अध्याय आणि 18वा अध्याय पठण करायचं. एवढी सगळी सेवा करायचं. आरती झाली माझी. त्याच्यानंतर बघा मी मुजरा करते स्वामींना. मी न चुकता रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम दिवा लावायच्या टायमिंगला मी स्वामीला मुजरा करते. आणि कार्तिकला पण करायला लावते मी. कारण की मी पूजा करून झाली, सकाळची पूजा झाली की मुजरा करायची, संध्याकाळची पूजा झाली की मुजरा करायची, रात्री झोपताना एकदा मुजरा करूनच झोपते मी. आणि इथं बघा मुजरा करून झाला आणि आता वाजले तर 9 वाजले. तर चला बाबा स्वयंपाक करायचं. आज स्वयंपाक ना मी अर्धा निम्मा लवकरच केला, म्हणजे केंद्रात जायचं होतं म्हटल्यावर ना दुपारीच मला फोन आलेला कार्तिकच्या पप्पाने.
तयार हो आणि वरतून स्वयंपाक पण अर्धनिमा कर, कारण की केंद्रात जायचं आहे म्हणून अर्धनिमा स्वयंपाक केलेला मी. एक वांगी कापून ठेवलेली, वरण भातचा कुकर लावलं, पीठ मळून ठेवलेलं. अर्धनिमा स्वयंपाकच मी जातानाच करून गेलेली. मला वाटलेलं घरी यायला लेट होता आणि आरती वगैरे सगळं घेतलं. तर आता वाजलेत 9. म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घ्या आणि बाकीची सेवा आहे ना जेवून झाल्यानंतर करायचं म्हणून. आणि इथं बघा वांग्याची भाजी करून घेते आणि त्याच्यात थोडंसं मला लपलपीत पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण लावून ठेवते. आणि इथं बघा आज गुरुपौर्णिमा आहे म्हटल्यावर तर काहीतरी करायचं म्हटलं, शिरा करून घेते. कढई घेतली, कढईत असं तूप टाकलं आणि थोडंसंच बनवते बरं का. आणि रवा टाकला आणि त्याच्यानंतर छानपैकी भाजून घेतलं आणि तो तुपाची भरणी आहे ना त्याच्यातनं साईडला सगळं तूप लावलेलं म्हणून त्याच्यातच गरम पाणी टाकलं आणि तेच गरम पाणी ना कढईत ओतून टाकलं आणि छानपैकी हलवून घेतलं आणि साखर टाकून घेते. हे बघा, आणि जास्त नाही बनवत, थोडंसंच बनवते. साखर टाकलं चवीपुरतं. येलो फूड कलर टाकणार आहे कारण की पिवळी करायचं, आज सगळं पिवळं पिवळं करायचं स्वामीला म्हणून येलो फूड कलर टाकलं. हे बघा, आणि ना पायनॅपल इसेन टाकून घेते आणि हे बघा झाकण लावून ठेवलं. त्याच्यानंतर थोडं घट झालं ना पायनॅपल इसेन टाकून घेते, थोडंसं इलायची पावडर टाकून घेते आणि माझ्याकडं टूटी फ्रुटी आहे ते पण टाकून घेते. हे बघा, आणि चांगलं मिक्स करून घेते आणि झाकण लावून ना 5 मिनटं ठेवते. हे बघा, वांग्याच्या भाजीतून पाणी सगळं आटलं. आता शेंगदाण्याचं कूट टाकून चांगलं हलवून घेते. हे बघा, आणि वांग्याची भाजी तयार झाली. मसूर डाळची वरण केली आज पण मी. तर त्या दिवशी केलं, कार्तिकच्या पप्पाला आवडले, ते बोलले की चला मसूर डाळची वरणच कर म्हटले. मग मसूर डाळच्या वरण केलं, त्याच्यात पण कोथिंबीर टाकून घेते, भाजीत पण कोथिंबीर टाकून घेतले. चपाती पण झाली, वरण भात आणि भाजी पण तयार झाली, शिरा पण झाला तयार. आणि आता ना मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. हे बघा, स्वामींना नैवेद्य दाखवताना खाली ना ताटाच्या खाली ना चौकोन मंडळ करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा तुळशीचं पान ठेवायचं. स्वामीला नैवेद्य दाखवताना तुळशीचं पान जरून दाखवायचं. आणि मेन म्हणजे माझ्याकडे पाटा नाही म्हणून मला असं खाली दाखवायला लागतं. आणि मेन म्हणजे स्वामींचं नैवेद्य पाटावरच दाखवायचं आणि मी पाटावर दाखवते. माझा पाटा नाही, इथं समोर आहे आणि त्याच्यावर गाय वासरूचं मूर्ती ठेवली आणि त्याच्यासमोर आहे ना ते एक पाटा आहे, त्याच्यावर ना रांगोळी वगैरे काढते म्हणून स्वामींचं नैवेद्य खाली दाखवते. स्वामींचं नैवेद्य दाखवून घेतलं, शिरा भरून घेतलं स्वामींना. आता ना मी सेवा करायला बसते आणि सेवा करताना पहिले त्या घरातलं बघते, मग निवांत बसते. अर्धा सेवाचं लक्ष राहत नाही अर्धा म्हणून त्यांना जेवण घातलं, हातरून वगैरे टाकलं, त्याच्यानंतर फ्रेश झाली आणि सेवा करायला बसली. इथं बघा, सेवा करून झाल्या आणि शेवटला बघा मुजरा केला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.